ज्यांच्याकडे 20-20, 25-25 एकर जमिनी होत्या त्यांच्या मुली आता नाशिक मधल्या 5व्या-6व्या मजल्यावर 1000 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये आहे. त्या फ्लॅटला अंगण नाही, झाड नाही, काहीच नाही. आमच्याकडे पूर्वी रात आंधळा असलं तर ते माणूस दरवाजा उघडायचा, अख्खा गावभर फिरून यायचं, सकाळी बरोबर घरी यायचं. आता त्या फ्लॅटमध्ये एखाद्याला रात आंधळा असलं तर बघा काय चित्र आहे. आणि आमच्या वावरात कामाला जे मजूर होते, ज्यांच्याकडे एकही गुंठा जमीन नव्हतं, त्या मुली आता आमच्या 25 एकराच्या मालकीने. बरोबर चित्र बघा. आता भविष्यात त्याची नोकरी गेली तर पुढल्या पिढ्या काय करतील? प्रश्न आहे की मी नोकरदारांच्या विरोधात नाही, मी शहराच्या विरोधात नाही, पण मी तुम्हाला वास्तवता सांगतोय की पुढे काळात काय होणार आहे. आणि म्हणून पोरीनं तुमच्यासाठी एक कविता लिहिली. ती कविता फार महत्वाची आहे. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको. 10-5 गुंठ्याचं अंगण आहे तुझ्या बापाच्या घराला, तू खुराड्यात जाऊन बसू नको. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको. 10-5 गुंठ्याचं अंगण आहे तुझ्या बापाच्या घराला, तू खुराड्यात जाऊन बसू नको. मोबाईलवरच्या अॅनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही. शहरामधल्या 5व्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. मोबाईलवरच्या अॅनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही. शहरामधल्या 5व्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. भिजायचं असेल, रुजायचं असेल तर हवी असते माती, आणि वरून खऱ्याखुऱ्या पावसाची सर. आयुष्य करायचं असेल हिरवगार तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर. नोकरी काय करते? नोकर असतो. नोकरी काय करते? नोकर असतो. ऑफिसमध्ये साहेबांपुढे खाली मान घालून बसतो. नोकरी काय करते? नोकर असतो. ऑफिसमध्ये साहेबांपुढे खाली मान घालून बसतो. इथं बांधाच्या सिंहासनावर आणि रुपेरी आवाळाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो, तेव्हा हिरवागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो. त्याला पेन्शनचं कधीच नसतं टेन्शन. जुनी का नवी, 2005 का नंतर, त्याला पेन्शनचं कधीच नसतं टेन्शन, कारण माती कधीच रिटायर होत नाही. त्याला पेन्शनचं कधीच नसतं टेन्शन, कारण माती कधीच रिटायर होत नाही. पायलीभर पेरले दाणे तर पोटापुरतं पिकून देते काळी आई. म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर. पोरी शेतकरी पोराशी लग्न कर.